तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती, करेला भाविन प्रीती. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभ सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं, शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयन योगिभिर्ध्यान वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकैकनाथं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा, उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडणम मंडनाणम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैव देवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण किंवा चरणा संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपण दिवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाची. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करा वाहावेरो किंवा मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांचे प्रस्तुत. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग. महान भगवत भक्त संत सम्राट, विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण, वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी 4092 अभंगाचा गाथा तयार केला, असे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठाला 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 विठाला. अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा अल्पासा भारी हात द्यायचा तो असा की आज आपलं हे सुळेवाडी गाव आणि 1 दिवसीय भव्य दिव्य कीर्तन महोत्सव कैलासवासी साळूबाई बाबूराव सुळे यांचे 5व्या पुण्यतिथी निमित्तानं या ठिकाणी हा पुण्यस्मरणाचा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. त्यांना 4 मुले आहेत महाराज. एक RTO साहेब आहेत, त्यानंतर सदाशिव नावाचे एक आहेत, त्यानंतर एक शेतकरी आणि एक व्यापारी, अशी 4 मुले आहेत महाराज. त्यांच्या आईनं कष्ट केलं आणि त्यांना त्या ठिकाणी शिकवलं, त्याचं फळ महाराज त्यांना त्या ठिकाणी भेटलं. त्या ठिकाणी मुलांनी सुद्धा आईची फार त्या ठिकाणी सेवा केली. का तर 4 त्या ठिकाणी महाराज पुण्यस्मरण पहिले झाले आणि हे 5वं पुण्यस्मरण आहे. आणि त्या ठिकाणी मुलांनी आईची सेवा केली, त्यामुळे त्या ठिकाणी मुलं यशस्वी झाली असं म्हणायला काय हरकत नाही त्या ठिकाणी. म्हणून वसईत त्या ठिकाणी त्यांच्या आईनं मातीकाम केलं महाराज. काय केलं? मातीकाम केलं. अहो एक टाइम त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जेवले नाही, परंतु आपल्या मुलांना शिकवलं. त्या ठिकाणी एवढे कष्ट केलं, त्यामुळे आज हे त्या ठिकाणी वैभव बघायला मिळतं. म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आज गायनाचार्य सगळे महाराज मंडळी, इकडं मृदंगाचार्य आणि शूटिंगवाले भक्त बाळूमामाचा YouTube चॅनल आहे त्यांचा, आपल्याला पूर्ण ते कीर्तन त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि माईक सिस्टीमवाले सुंदर गोड माईक सिस्टीम आहे. फक्त मला थोडा आवाज द्या आणखी. विठाला 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 विठाला. हो, अभंग 4 चरणाचा. अभंगाचा भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. लेकुराचे हित तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वा जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. तुकोबारा म्हणतात, आई हे या जगतामध्ये पात्र असं आहे की जे पात्र निस्वार्थ लेकरावरती प्रेम करतं. अहो या जगामध्ये पैशानं काही भेटेल तुम्हाला, पैशाने गाडी भेटेल, पैशाने बंगला भेटेल, पैशाने तुम्हाला काय म्हणाल ती भेटेल, परंतु पैशाने तुम्ही आई विकत घेऊ शकत नाही. म्हणून एकमेव जगात तर आई हे पात्र असं आहे की ते त्या ठिकाणी आपण विकत घेऊ शकत नाही. आणि तिचं चित्त म्हणजे आपल्या लेकराचं कायमस्वरूपी त्या ठिकाणी आपल्या लेकराचं कल्याण व्हावं, आपल्या लेकराचं चांगलं व्हावं, असं चित्त कोणाचं असतं तर ते फक्त आईच असतं. तुकोबारा म्हणतात, लेकराचं हित व्हावं असं आईला वाटतं
ऐसी कळवळ्याची जाती करेला भावीन प्रीती. आणि लेकरावरती त्या ठिकाणी उपकार करत असताना, लेकराच्या त्या ठिकाणी हिताचं त्या ठिकाणी विचार करत असताना आई त्या ठिकाणी कोणत्याही लाभाची प्रतीक्षा करत नाही. म्हणजे आपण जर एखाद्याच्यात कामाला जायचं म्हणलं तर महाराज आपण काय म्हणतो, मला एवढी पगार द्यावी लागेल, तेवढी पगार द्यावी लागेल. परंतु आई आपल्या लेकरावरती उपकार करत असताना त्या ठिकाणी कोणत्याही त्या ठिकाणी लाभाची प्रतीक्षा करत नाही. ऐसी कळवळ्याची जाते करेला भावीन प्रीती. आणि त्या ठिकाणी आपल्या मुलाचा पोटामध्ये भार त्या ठिकाणी वाहते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साई. त्याचा पूर्ण भार त्या ठिकाणी आई त्या ठिकाणी घेऊन जात असते. म्हणून तुकोबारा म्हणतात, ज्याप्रमाणे आई त्याप्रमाणे आमचे संत महात्मे. कसे? त्याप्रमाणे आमचे संत महात्मे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुकोबारा म्हणतात, अरे बाबा माझे आई वडील कोण? तर माझे आई वडील ज्ञानोबा आहेत. कोण आहेत? ज्ञानोबा आहेत. आणि माझे आई वडील ते असल्यामुळं जेवढा भार आहे ना माझा, तेवढा त्या ठिकाणी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. सगळा भार मी त्या ठिकाणी ज्ञानोबारांवरती टाकलाय. ऐसी कळवळ्याची जाती करेला भावीन प्रीती. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाला 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 विठाला. हो ऐका, नदी आपल्यावरती उपकार करते. कोण उपकार करते महाराज? नदी आपल्यावरती उपकार करते. अहो नदी आपल्याला पाणी देते, जनावरांना त्या ठिकाणी पाणी देते, पशु पक्ष्यांना पाणी देते. नदी आपल्यावरती उपकार करते महाराज, परंतु कायमस्वरूपी उपकार करत नाही नदी महाराज. निरंतर अशा प्रकारचा उपकार नदी करत नाही. का तर नदी त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये किंवा जोपर्यंत त्याच्यात पाणी आहे तोपर्यंत त्या ठिकाणी उपकार करते. परंतु ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये वगैरे आटल्याच्या नंतर नदी त्या ठिकाणी पाणी देऊ शकत नाही. म्हणजे आटल्यानंतर नदी उपकार करू शकत नाही. त्याप्रमाणे गायी सुद्धा आपल्यावरती उपकार करते महाराज. बरं का महाराज? गायी आपल्यावरती उपकार करते. गायी आपल्याला काय देते? शेण देते महाराज, गोमूत्र देते. गायी आपल्याला दूध देते. बरोबर का? गायी उपकार करते, परंतु गायी आटल्याच्या नंतर आपल्यावर उपकार करू शकत नाही. नदी सुद्धा त्या ठिकाणी उपकार करते, परंतु नदीचं पाणी संपले उन्हाळ्यामध्ये आटल्यानंतर उपकार करू शकत नाही. गायी आपल्यावरती उपकार करते, परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेस आटते गायी त्यावेळेस उपकार करू शकत नाही. अहो जास्त कशाला? सूर्यनारायण आपल्यावरती उपकार करतो, रात्री प्रकाश देतो आणि दिवसा अंधार देतो. बरोबर का? अहो तुम्ही का नाराज? जरा पुढं सारखा, जरा सगळे पुढं सारखं. तुम्ही लय लांब गेला हो, पटांगणात गेला तुम्ही जास्त. विठाला 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 विठाला. मी काय सांगितलं तुम्हाला? गायी आपल्यावरती उपकार करते, नदी आपल्यावरती उपकार करते. अहो नव्हे सूर्य आपल्यावरती उपकार करतो. कोण? बोला तुम्ही, कोण उपकार करतो? सूर्य आपल्यावरती उपकार करतो. आपल्याला दिवसा त्या ठिकाणी प्रकाश देतो, परंतु रात्रीच्या वेळेला प्रकाश देऊ शकत नाही सूर्य. का तर उपकार करतो तो, परंतु निरंतर करू शकत नाही. बरोबर का? निरंतर करू शकत नाही. मग निरंतर उपकार कोण करतं? तर आई आणि संत महात्मे निरंतर उपकार करतात महाराज. आई त्या ठिकाणी आपल्या लेकरावरती निरंतर उपकार करते. लहानपणापासून त्या ठिकाणी मोठं होय. अहो नवे आपलं लेकरू 50 वर्षाचं जरी झालं तरी आईला वाटतं माझं लेकरू काय बारकच आहे, लहानच आहे. एवढा आईची त्या ठिकाणी माया असते, एवढा उपकार आई करते. त्याप्रमाणे संत महात्मे सुद्धा आपल्यावरती उपकार करतात. उपकार करण्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला, नदी आहे, सूर्य आहे, त्या ठिकाणी गायी आहे, परंतु ते निरंतर उपकार करत नाही. निरंतर उपकार कोण करतं? काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते. संत महात्मे आपल्याला निरंतर जागवतात आणि निरंतर अशा प्रकारचा उपकार करतात. तुम्हाला सांगून जातो, 5 वर्षाचा ध्रुव बाळ. किती वर्षाचा महाराज? 5 वर्षाचा ध्रुव बाळ. आणि 5 वर्षाचा ध्रुव बाळ महाराज बागेतून चालला होता. कथा लक्ष देऊन ऐका. 5 वर्षाचा ध्रुव बाळ बागेतून चालला होता आणि बागेतून जात असताना त्याला आपल्या बापाच्या मांडीवरती म्हणजे उत्तानपात राजाच्या मांडीवरती आपला सावत्र भाऊ उत्तम बसलेला दिसला. मग त्या ध्रुव बाळानं विचार केला की बाबा, अरे माझा त्या ठिकाणी भाऊ त्या ठिकाणी माझ्या वडिलाच्या मांडीवरती बसलाय, जसा माझा भाऊ त्या ठिकाणी वडिलाच्या मांडीवरती बसलाय त्याप्रमाणे मीही त्या ठिकाणी बापाच्या मांडीवरती बसावं, मी त्या ठिकाणी मलाही बापाची मांडी मिळावी.
मलाही बापाची मांडी मिळावी. म्हणून त्या ठिकाणी त्या ध्रुव बाळानं हाक मारली, बाबा बाबा. अहो तुम्ही जसं उत्तम दादाला तुमच्या मांडीवरती बसवलंय ना, तसं मला सुद्धा तुमच्या मांडीवरती बसू द्या बाबा, मला सुद्धा तुमच्या मांडीवरती बसायचं आहे. त्यावेळेस त्यांच्या वडिलांना सांगितलं ध्रुव बाळाच्या, अरे ये बस माझ्या मांडीवरती बस. म्हटल्याच्या नंतर महाराज ध्रुव बाळ पळत पळत निघाला. आता पळत पळत निघाला आणि वडील बसलेत. वडिलांनी एक मांडी रिकामी केली, का तर पहिला दुसरा भाऊ बसला होता एका मांडी, उत्तम त्याचं नाव बसला होता. एक मांडी रिकामी केली ध्रुव बाळासाठी. ध्रुव बाळ त्या ठिकाणी आपल्या बापाच्या मांडीवरती बसण्याकरता पळत पळत त्या ठिकाणी चालला. पळत पळत गेला महाराज आणि थोडं 2 फुटाचं अंतर शिल्लक राहिलं. तेवढ्यात त्याची सावत्र राय आली. कोणाची? ध्रुव बाळाची सावत्र राय आली. आणि सावत्र रायनं त्या ठिकाणी महाराज ध्रुव बाळाला असं ढकलून दिलं. ध्रुव बाळ खाली पडला महाराज, दगडावरती पडला. डोकं फुटलं ध्रुव बाळाचं. आणि डोकं फुटल्याच्या नंतर ध्रुव बाळ रडायला लागला. त्यावेळेस कुणी पाडलं, कुणी मला ढकलून दिलं असं ध्रुव बाळानं त्या ठिकाणी बघितलं तर सावत्र आई दिसली. कोण? सावत्र आई दिसली. म्हटलं, आई अगं तू मला का बरं ढकलून दिलं, मला बाबाच्या मांडीवरती बसायचंय. त्यावेळेस त्या सावत्र आईने सांगितलं, अरे तुला बापाच्या मांडीवरती बसायचंय, अरे तुला जर बापाच्या मांडीवरती बसण्याचा एवढा मोह असेल, एवढा जर छंद असेल ना, तर तू त्या ठिकाणी माझ्या उदरी जन्म घे, माझ्या पोटी जन्म घे, मिळेल तुला बापाची मांडी, माझ्या पोटी जन्म घे. त्यावेळेस ध्रुव बाळ रडत रडत त्या ठिकाणी खऱ्या आईकडे गेला, सख्या आईकडे गेला आणि आईला सांगितलं. आईनं पाहिलं, अरे ध्रुव बाळ त्या ठिकाणी रडत आलाय. अरे कुठं भांडणं केली, अरे कुणी तुला मारलं का, काय झालं तुला, तू त्या ठिकाणी रडत आलाय, अरे तुझ्या डोक्याला लागलंय, काय झालं. त्यावेळेस ध्रुव बाळानं सांगितलं, आई मी पडलो नाही, मला कुणी मारलं नाही, परंतु मी बागेतून चाललो असताना मला त्या ठिकाणी माझा दादा, उत्तम दादा त्या ठिकाणी बाबाच्या मांडीवरती बसलेला दिसला. मलाही वाटलं मीही त्या ठिकाणी बाबाच्या मांडीवरती बसावं, म्हणून त्या ठिकाणी बाबांनाही विचारलं. बाबा सुद्धा म्हणले, बाबा ये माझ्या मांडीवरती बस. परंतु मी बाबांच्या मांडीकडे त्या ठिकाणी बसण्याकरता गेलो. त्यावेळेस माझ्या त्या आपल्या आईनं त्या ठिकाणी, सावत्र आईनं मला त्या ठिकाणी ढकलून दिलं. आई मी पडलो खाली आणि माझं डोकं फुटलं. त्यावेळेस महाराज आईनं सांगितलं, अरे तू कुणाच्या मांडीवरती बसायचा प्रयत्न करतोय, बाबाच्या. त्यावेळेस ध्रुव बाळ जास्त आग्रह करायचा. हो, ध्रुव बाळ म्हणायचं की आई तू सांग ना जरा मला बाबाला मांडीवर घेण्याकरता सांग ना बाबाला. त्यावेळेस आई म्हटली मी त्या बाबाची नावडतीये. कोण आहे? मी नावडतीये. आणि ती दुसरी आहे ती आवडतीये. मी नावडते. त्या ठिकाणी माझं बाबा ऐकणार नाही, तुझा बाबा माझं ऐकत नाही. मग आई सांग ना तू. त्यावेळेस ती आई म्हटली, अरे तुला जर बापाच्या मांडीवरती बसायचंय ना, तर त्या बापाच्या मांडीवरती काय बसतोय, खऱ्या बापाच्या मांडीवरती बस. कुठं बस? खऱ्या बापाच्या मांडीवरती बस. त्यावेळेस सांगितलं, आई अगं खरा बाप कोण आणि खोटा बाप? अरे तुला जर मांडीवरतीच बसायचंय तर तू त्या ठिकाणी खऱ्या बापाच्या मांडीवरती बस, म्हणजे भगवंताच्या मांडीवरती बस. का तर तू जर या बापाच्या मांडीवरती बसला तर तुला या बापाच्या मांडीवरून एक दिवस उतरावं लागेल. या बापाच्या मांडीवरून एक दिवस उतरावं लागेल. कारण अरे बाबा त्याचाच त्याला भरवसा नाही. तू त्याच्या मांडीवरती बसला आणि त्याला मरण आलं की तुला त्याच्या मांडीवरून उतरावं लागेल. अरे त्याच्याच शरीराचा त्याला भरवसा नाही. का तर हा देहच महाराज नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. अरे तू जर त्या मांडीवर बसला त्याचाच त्याला भरवसा नाही, तुला एक दिवस उतरावं लागेल. तुला जर बापाचीच मांडी हवी तर खऱ्या बापाच्या मांडीवरती बस. कुठं बस? खऱ्या बापाच्या मांडीवरती बस. त्यावेळेस सांगितलं की खरा बाप कुठं आहे आई, खरा बाप कुठं आहे? त्यावेळेस त्याच आईनं सांगितलं, अरे जा जंगलात, तू जंगलात जा, भगवंताची तपश्चर्या कर, खरा बाप भेटल्याशिवाय तुला राहणार. खरा बाप 100% तुला खरा बाप भेटेल, परंतु जा तू जंगलात. त्यावेळेस महाराज 5 वर्षाचं लेकरू, किती वर्षाचं? 5 वर्षाचं लेकरू महाराज. आई सांगत होती, बाबा तुला जर बसायचं मांडीवर तर माझ्या मांडीवरती बस, मी तुला नाव घालवते, म्हणजे आंघोळ घालते, त्या ठिकाणी माझ्या मांडीवरती बसवते, त्या ठिकाणी तुला खाऊ पिऊ घालते. परंतु तो ध्रुव बाळानं ऐकलं नाही. म्हटलं मला बापाच्याच मांडीवरती बसायचंय. मग आई त्या ठिकाणी जी प्रेमानं बोलणारी आई ती जरा थोडी कठोर झाली महाराज. काय झाली?
कठोर झाली आणि सांगितलं तुला बापाच्या मांडीवरती बसायचंय तर खऱ्या बापाच्या मांडीवरती बस. सांगितलं तुला जंगलात जावं लागेल. त्यावेळेस ध्रुव 5 वर्षाचं बाळ आहे महाराज. 5 वर्षाच्या बाळानं त्या ठिकाणी जंगलाचा रस्ता धरला. अहो जंगलात प्रवेश केला संध्याकाळच्या 6 वाजल्यानंतर महाराज. दिवस मावळल्यानंतर जंगलात प्रवेश केला आणि जंगलात प्रवेश केल्याच्या नंतर पुढं पुढं जातोय. त्या ठिकाणी पाला पाचोळ्याचा आवाज येतोय महाराज. का तर 5 वर्षाचं लेकरू आहे महाराज. किती वर्षाचं? 5 वर्षाचं लेकरू आपल्या आईला सोडून त्या ठिकाणी आलेला आहे. जंगलात त्या ठिकाणी पाला पाचोळ्याचा आवाज येतोय. कुठून तरी त्या ठिकाणी वाघाचा प्राण्याचा आवाज येतोय. कुठून तरी त्या ठिकाणी एखादं श्वापत येईल आणि त्या ठिकाणी मला घेऊन जायला अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराज. आणि त्या ठिकाणी ते जाते परंतु महाराज एका वाघानं डरकाळी फोडली. काय केली वाघानं? डरकाळी फोडली. अहो 5 वर्षाचं लेकरू त्या ठिकाणी जंगलामध्ये पळत सुटलं महाराज. इकडं पाहत नाही तिकडं पाहत नाही, पळत सुटलं. आणि पळत सुटल्याच्या नंतर महाराज रात्री 2 वाजल्या. किती? 2 वाजल्या. 2 वाजल्याच्या नंतर मध्य पूर्ण अंधार, जंगलात अंधार महाराज. जंगलात गेलं आणि जंगलात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज जागा केली थोडी जंगलात. आता झोपायचं महाराज, इळभर काटाळलेलं पळून पळून. झोपायचं, जरा जागा केली महाराज थोडी. तिथला पाला पाचोळा बाजूला सारला आणि त्या ठिकाणी आता उशाला काय घ्यायचं महाराज? डोक्याला उशाला. तर एक दगड घेतला उशाला महाराज. परंतु महाराज त्या दगडाला आईच्या मांडीची उब नव्हती महाराज. आईच्या मांडीची उब नव्हती. का तर आई ती आईच असते महाराज. तुम्हाला सांगू का, जी डोळे झाकून प्रेम करते तिला प्रियसी असं म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला मैत्रीण असे म्हणतात. तुम्हाला कायच भानगड आठवायला लागलं सारखं बायको म्हणताय. डोळे वटारून जे प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात. डोळे झाकून जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. परंतु डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला आई म्हणतात. महाराज आई म्हणतात. आणि एक दगड घेतला उशाला महाराज. परंतु उशाला दगड घेतल्याच्या नंतर त्या दगडाला आईच्या मांडीची उब नव्हती महाराज. बरोबर का? आईच्या मांडीची उब नव्हती. तो दगड घेतला उशाला ठेवला महाराज. खाली रुतायचं. हो काय खाली हात राहिलाय का? काय गाद्या होत्या होय तेव्हा पहिलं? गाद्या तर नव्हत्याच, परंतु जंगलात काय गाद्या आहेत का? काय करावं? त्या ठिकाणी महाराज नारद महर्षी आले तिथं. कोण? रात्री ठोप 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 त्या ठिकाणी पावलाचा आवाज येऊ लागला. पावलाचा आवाज येऊ लागला. नारद महर्षी आले आणि नारद महर्षीने त्या ठिकाणी सांगितलं, बाळा तू कुठून आला? त्यावेळी ही सगळी हकीकत सांगितली की माझ्या आईनं सांगितलं की मला, अरे तुला जर बापाच्या मांडीवरती बसायचंय तर खऱ्या बापाच्या मांडीवरती बस, म्हणून तुला जंगलात जावं लागेल. म्हणून मी या ठिकाणी जंगलात आलोय. त्यावेळेस त्या नारद महर्षीने सांगितलं, तू एक तप त्या ठिकाणी तपश्चर्या करायची. एक तप म्हणजे 12 वर्षाचं एक तप असतं महाराज. किती वर्षाचं? 12 वर्षाचं एक तप तपश्चर्या करायची. एक तप जर तू तपश्चर्या केली तर साक्षात तुला भगवंत भेटल्याशिवाय राहणार. साक्षात भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. त्या लेकरानं महाराज तपश्चर्या करायला सुरुवात केली. 5 वर्षाचा ध्रुवबाळ होता. तपश्चर्या करायला सुरुवात केली. एक तप पूर्ण झालं म्हणजे 12 वर्षाचं पूर्ण झालं. 5 वर्षाचा ध्रुवबाळ अधिक हे 12 किती? 17 वर्षाचा तरणा बाण ध्रुवबाळ झाला. आणि ध्रुवबाळ त्या ठिकाणी झाला काय महाराज? तेज त्या ठिकाणी निर्माण झालं. का तर चेहऱ्यावर तेज असावं महाराज. बरोबर का? आमच्या समाधान महाराजांच्या चेहऱ्यावर कसं तेज आहे, असं तेज असावं. 17 वर्षाचा ध्रुवबाळ झाला आणि महाराज साक्षात त्या ठिकाणी भगवंत प्रगट झाले. कुठं? जंगलात. आणि ध्रुवबाळ तरी तपश्चर्या करतोय महाराज. नामचिंतनामध्ये दंग आहे. नामचिंतनामध्ये दंग आहे. तपश्चर्या चालू आहे. भगवंताने ध्रुवबाळाच्या अंगाला हात लावला. ध्रुवबाळ सावध होत नाही महाराज. सावध नाही ध्रुवबाळ. अंगाला हात लावला तरी सावध नाही, कारण भगवंताच्या तपश्चर्यात एवढा लीन झाला होता. सावध झाला नाही ध्रुवबाळ. त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी भगवंताने जरा थोडं जास्तच हे केल्यावर पुन्हा सावध झाला आणि बघितलं, हा काय चतुर्भुज मूर्ती, साक्षात भगवंत समोर उभा आहे. मग भगवंताने विचारलं, ध्रुवबाळा तुला काय देऊ रे? काय विचारलं? तुला काय देऊ? त्यावेळेस ध्रुवबाळानं सांगितलं, देवा अरे आता मला कायच नको. अरे ज्याच्यासाठी माझा अट्टास होता, जे मला पाहिजे होतं ते मिळालं. फक्त एकच मला दे. काय दे? आता तू मला तुझ्या मांडीवरती बसव आणि मांडीवरती बसवलं की कायम स्वरूपी मला त्या मांडीवरून उतरू देऊ नको, एवढंच मला दे. बरोबर का?
म्हणजे साक्षात भगवंताची मांडी भेटली. कुणामुळे भेटली मांडी? आईमुळं. कारण आईनं सांगितलं त्या ठिकाणी तुला जंगलात जा, तपश्चर्या कर. जर आई जर म्हणली असती बाबा घरीच बस, इथं कुठे जंगलात जातो, इथंच त्या ठिकाणी खा भाकरी म्हणली असती तर त्या ठिकाणी झालं असतं का महाराज? आईनं सांगितलं. आईला वाटलं की माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या लेकराचं चांगलं व्हावं, याकरिता आईनं काय केलं? सांगितलं जंगलात जा आणि साक्षात भगवंत भेटला. आजही तुम्ही आकाशात ध्रुव तारा बघता बघा. ठळक, सगळ्यात जो ठळक तारा दिसतो का आकाशात रात्रीच्या वेळेला, तो ध्रुव तारा आहे महाराज. आणि तो ध्रुव तारा आपलं जन्म आणि मरण सांगतो. मरण सांगतो महाराज. आपलं ध्रुव तारा आकाशातला मरण सांगतो महाराज. जर तुम्ही त्या ठिकाणी ध्रुव ताऱ्याकडे दररोज बघायचं आणि जर ज्या दिवशी तुम्हाला ध्रुव तारा दिसत नाही त्या दिवशी तुम्ही समजायचं 6 महिन्यात आपला कार्यक्रम 6 महिन्यात आपण या ठिकाणी राहणार, 6 महिन्यात आपण त्या ठिकाणी जाणार आहे. आपण राहणार नाही. बघू नका आज आजपासून बघू नका, नाहीतर बघचाल खरंच बरोबर का? म्हणजे ध्रुव तारा आपलं मरण सांगतो महाराज. म्हणजे आज ही त्या ठिकाणी अढळ पद दिलं कुणाला? ध्रुव बाळाला. आज ही त्या ठिकाणी ध्रुव बाळ कुणाच्या मांडीवरती महाराज? भगवंताच्या. याला कारण एकच आहे. आईनं सांगितलं की बाबा तू त्या ठिकाणी खऱ्या बापाच्या मांडीवरती बस, तपश्चर्या केली आणि साक्षात भगवंताची मांडी भेटली. आणि त्यामुळं आईला वाटलं की माझ्या लेकराचं हित व्हावं, म्हणून ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी गाई वासराला सांभाळते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आईला वाटतं की आपल्या लेकराचं हित व्हावं. आईचं चित्त त्या ठिकाणी जसं जड भरत राजा हरणीकर भागेला घाला तो घातला वासनेने, जड भरत राजाचं प्रेम हरणीवरती जडलं होतं, तसं आईचं प्रेम आपल्या आपल्या लेकरावरती जडतं. तसं आईचं चित्त आपल्या लेकरावरती जडतं. अभंगाच्या प्रथम चरणात लेकुराचे हित 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 हे वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्या जाती वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे वा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईला असं वाटतं की आपल्या लेकराचं कल्याण व्हावं. आईला असं वाटतं की आपल्या लेकराचं चांगलंच व्हावं. आईला असं वाटतं की आपल्या लेकरानं या जगामध्ये काहीतरी कीर्ती करावी. असं त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी निस्वार्थ प्रेम आई आपल्या मुलावरती करत असते. म्हणून आज त्या ठिकाणी यांच्या आईनं त्या ठिकाणी आपल्या लेकरावरती प्रेम केलं आणि त्यांच्या आईला वाटलं की बाबा आपल्या लेकरांनी त्या ठिकाणी मोठं त्या ठिकाणी शिखर गाठावं, त्या ठिकाणी मोठ्या पदावरती जावं. म्हणून त्या आईनं कष्ट केलं महाराज. आणि कष्ट केल्याचा परिणाम काय झाला? आज महाराज एक RTO साहेब आहेत. म्हणजे याचा परिणाम काय होतो? आईनं त्या ठिकाणी स्वतः माती काम केलं महाराज.
स्वतः त्या ठिकाणी एक वेळेचं अन्न खाल्लं नाही, परंतु त्या ठिकाणी आपल्या लेकरांना शिकवलं. म्हणून लेकरांना शिकवलं, त्याचा परिणाम काय झाला तर हे त्या ठिकाणी साहेब झाले महाराज. त्या ठिकाणी एका पदावरती त्या ठिकाणी विराजमान झाले. हे कोणामुळं झालं? कोणामुळं झालं तर आईमुळं. म्हणून तर तुकोबार म्हणतात, लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. विठाला विठाल विठाला 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 हो. आणि महाराज आपण मृत्यू लोकात राहतो. कुठं राहतो? मृत्यू लोकात. आणि मृत्यू लोकात राहत असताना प्रत्येकाला ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. नदीचा अलीकडचा काठ आहे म्हणजे पलीकडचा काठ. मग मधलं जे जीवन आहे ते कसं जगायचं, बरोबर का? मधला जो काळ आहे तो कसा बाजूला सारायचा. मध्ये त्या ठिकाणी काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. काळ सारावा चिंतने, पुढं सरा मागची कुठं बसला? सगळे पुढे या. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा. काळ कशानं सारायचा तर चिंतनानं सारायचा, नामस्मरणानं सारायचा. आणि तुम्हाला सांगतो, जोपर्यंत नामस्मरण कधी करावं, जोपर्यंत आपल्या इंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत जीवनामध्ये नामस्मरण केलं पाहिजे. कारण एकदा डोळे छीन झाले की ज्ञानेश्वरीतली ओवी दिसत, एकदा गुडगं घायला आले की पंढरीची वारी चालता येत नाही. म्हणून मनुष्यानं जोपर्यंत तुमचा आणि तुमच्या इंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. महाराज रामदास स्वामींनी 10 चरणाचा अभंग लिहिलाय. किती चरणाचा? 10 चरणाचा. आणि मनुष्याला जीवन किती महाराज? 100 वर्ष. किती आयुष्य? किती? 100 वर्ष. परंतु 100 वर्षाची गणना सांगितली त्यांनी, म्हणजे प्रत्येक 10 वर्षाला वळण आहे मनुष्याला. पहिल्यांदा मनुष्याला 10 वर्ष बालपण. किती? 10 वर्षात काय असतं महाराज? बालपण. 20 वर्ष तारुण्य, अंगे भरला अभिमान, मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्षात काय असतं? बालपण. 20 वर्षात तारुण्य. आणि महाराज तारुण्यात अभिमान भरतो, अंगात त्या ठिकाणी ताल येतो, अभिमान भरतो. 20 वर्ष तारुण्य. आता 20 वर्ष झाले की पुन्हा 10 वर्षांचा गॅप ठेवा. किती? 30. मग 30 वर्ष होती, दारापुत्र मागे लागते, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थे, सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष झालं की महाराज काय हो? पुत्र पाठीमाग लागतात, त्या ठिकाणी मुलं पाठीमाग लागतात. आणि प्रपंचातून सुटका होत नाही. 30 वर्ष झालं की महाराज पुन्हा काय प्रपंचातून सुटका होत नाही, प्रपंच करावा लागतो, बरोबर का? म्हणून तुम्ही म्हणसाल महाराज, तुम्ही म्हणताय की बाबा तुम्ही प्रपंच परमार्थच करा, प्रपंच करू नका. असं नाही महाराज. जीवन जगत असताना तुम्ही 50% प्रपंच करा आणि 50% परमार्थ करा. काय करा? 50% प्रपंच करा आणि 50% परमार्थ करा. तुकोबार आहे त्याच्यासाठी प्रमाण वापरतात महाराज. प्रपंचासोने परमार्थ साधावा, प्रपंचासोने परमार्थ साधावा. असोनी परमार्थ साधावा, प्रपंच सोनी परमार्थ
प्रपंचा सोने परमार्थ साधावा प्रपंचा सोने परमार्थ साधावा प्रपंचा सोनी परमार्थ साधावा प्रपंचा सोनी परमार्थ साधावा वाचे आठवावा पांडुरंग वाचे आठवावा पांडुरंग प्रपंचा सोने परमार्थ साधावा प्रपंचा सोने परमार्थ वाचे आठ बाबा वाचे आठ बाबा ते आठ बाबा वाचे आठ वाचे आठ बाबा क्या वाचे आठ बाबा नारायण प्रपंच सोनी परमार्थ साधावा प्रपंच सोनी परमार्थ साधावा प्रपंचा सोनी परमार्थ साधावा वाचे आठवावा पांडुरंग तुकोबार म्हणतात प्रपंचात राहून परमार्थ करा बरोबर का महिला मंडळ अजिबात तुम्हाला जात माहिती का जात आता गिरणे आले त्यामुळे तुम्हाला विचारलं जरा जात जात माहिती ना जातेची खालची बाजू फिरते का वरची आणि खालची बाजू फिरते ना वरची घट्ट असते हा नाही नाही उलट झालं जातीची कुठली बाजू फिरते वरची बाजू फिरते आणि खालची बाजू घट्ट असते आता तुम्हाला सांगतो जातीची खालची बाजू म्हणजे माणसाच्या जीवनातलं प्रारब्ध आहे आणि जात्याची वरची बाजू म्हणजे माणसाच्या जीवनातले प्रयत्न आहेत प्रयत्न रूपी जर तुम्ही बाजू जातीची वरची फिरवली तर त्या ठिकाणी प्रारब्ध रूपी बाजू घट्ट आहे परंतु प्रयत्न रूपी जर बाजू तुम्ही फिरवली तर त्या ठिकाणी दळण झाल्याशिवाय राहत नाही आणि दळण झाल्यावर पीठ होत आणि त्याचं आपल्याला भाकरी खायला मिळते विठाला 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 हो आणि या मृत्यू लोकाचा नेम असा आहे महाराज जन्माला आलं की मरावं लागतंय मग त्या ठिकाणी महाराज कुणी असू द्या मुख्यमंत्री असला तरी त्याला जावं लागणार आहे पंतप्रधान असला तरी त्याला जावं लागणार आहे आमदार असू द्या खासदार असू द्या कितीही पैसा असू द्या महाराज एक ना एक दिवस त्या ठिकाणी जावं एकदा आयुष्याची माळ तुटली की महाराज म्हणले त्या ठिकाणी राहता येणार नाही तुटला आयुष्य आयुष्याचा तारा हा, जल. आयुष्याचा तारा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा तारा तुटला आयुष्याचा
तुटला विषाचा दोरा येर वावगा पसारा टाकून पळते रांडा पोरे अंती होसी पाठमोरे. एकदा का महाराज आयुष्याचे माळ तुटले की तुकोबारा म्हणले या ठिकाणी राहता येत नाही, प्रत्येकाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. त्याकरता मनुष्यानं काय झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. आपण मग कुठं होतो महाराज, मग 30 वर्ष होती दारा पुत्र मागे लागत, हे मागचं घ्यावं लागतं बरोबर का दारा पुत्र मागे लागते प्रपंच लागे पाठी मग तो कैसा पर मारते. आता 30 वर्ष झालं की पुढं महाराज किती, 10 वर्षाचा डिफरन्स ठेवा, 10 वर्षाचा फरक 40. मग 40 वर्षे झाली डोळा 40 लागले, डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली काय होतं महाराज, डोळ्याला 40 लागते. काय लागते, 40 लागते. तिकडचं लांबचं जवळ दिसतं, जवळचं काय होतं, अहो लांबचं दिसत नाही, जवळचं बी दिसत नाही, लांबचं बी दिसत नाही. कारण तर 40 लागली की डोळ्याचं काम सगळं संपलं. आता 40 झाले की पुढं किती महाराज, 50. मग 50 वर्ष झाली किती, मग 50 वर्ष होती, श्याम केस शुभ्र होती. काय होतं, पांढरी केस काळे होते बरोबर. अहो श्याम केस नाही उलट झालं श्याम केस शुभ्र होते बरोबर का. काळी केस काय होते ती पांढरी होती. काय काय माणसं म्हणतात बघा, आमची केस पांढरी झाली बरोबर का, वयानं आमची केस पांढरी झाली. कशानं झाली केस, वयानं झाली. आम्हाला काय थोडा अनुभव आहे, वयानं नाही पांढरी झाली, तुला कॅल्शियम कमी पडलं. काय कमी पडलं, तुला व्हिटॅमिन कमी पडलं, तुला ते सगळे जीवनसत्व कमी पडले म्हणून तुला त्या ठिकाणी केस. वयाचा ज्ञानाचा संबंध नसतो महाराज. आता मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला उपदेश करतोय, तुमच्या सगळ्यापेक्षा माझं वय कमी आहे, परंतु मी त्या ठिकाणी अधिकारानं सांगितलं की तुम्हाला ऐकावं, आणि मी त्या ठिकाणी तुमच्या हिताचा उपदेश सांगितला की तुम्हाला ऐकावं लागतं. का तर हिताचा उपदेश सांगितला की माणसानं ऐकला हिता. आणि जर एखादा आता पत्नी जर पतीला हिताचा उपदेश सांगत असेल तर पतीनं ऐकणं कर्तव्य. आम्ही आधीच ऐकतोय म्हणावं विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल. पत्नी जर पतीला हिताचा उपदेश सांगत असेल तर त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे. आता लहान मुलगा जर मोठ्याला सांगत असेल, हिताचं सांगत असेल तर मोठ्यानं सुद्धा ऐकलं पाहिजे, का तर ते आपल्या हिताचं आहे. म्हणून एखादा व्यक्ती हिताचं सांगत असेल तर मनुष्यानं ऐकलं पाहिजे. 50 वर्ष झाल्यावर काळी केस पांढरे होतात, मग लोक पोरं काय म्हणतात, त्याला म्हातारं म्हणतात बरोबर आहे. 50 वर्ष झाल्यावर, आता 50 वर्ष झाल्यावर पुन्हा किती बोला, काय मी नवीन पिऊन दिसतोय तुम्हाला बोला. हा किती, 60 वर्ष. मग 60ची बुद्धी नाटी, मग हाता येईल काठी, वसवस लागे पाठी, मग त्याशी हसती कारठी. 60 वर्ष झाली की हातात काय येते महाराज, काय येते समाधान महाराज, हा हातात काठी येते, आणि त्याच वयात वसवस पाठी मागे लागते बघा. 60 वर्ष झाले की, आता 60 वर्ष झालं आपलं वय, 60 वर्ष झाल्यावर जरा प्रपंच सोडून परमार्थाकडे लागाय पाहिजे ना. 60 वर्ष झाल्यावर पोराला म्हणते ते वरच्या तुकड्यातली दार धरली गार, काय गरज आहे का तुला चालता ये ना, काय गरज आहे का प्रपंच त्या ठिकाणी करण्याची. 60 वर्ष झाली की त्या ठिकाणी 60ची बुद्धी नाट्य असते. 60 वर्षात चांगलं काय वाईट काय कळत नाही. एक 60 वर्षाचा माणूस महाराज कडक कपडे घातले ना, असं समोर माझ्या बसला, कडक अंगठ्या वगैरे हातात कडक कपडे घातले. मला म्हटलं जरा पुढारी माणूस दिसतोय. मी म्हणलं जे अरे म्हणलं आता जीवलो. मी म्हणलं ह्याचा डायनामा गेलाय, बाकी काय नाही. म्हणलं डायनामा गेल्यामुळे त्याचं तसं होतंय, बाकी काही नाही म्हणलं बरोबर काय. 60 वर्ष झाल्यावर काय होती महाराज, 60ची बुद्धी नाठी, मग हाता येईल काठीनं, वसवस लागे पाठी. मग आता पुढं 60 झाल्यावर पुढं महाराज किती, 61 कशी, 10 वर्षात डिफरन्स ठेवायचा आपल्या. 70 किती, मग 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. 70 झालं की बसलेलं एकतर उठायला येत, आणि उठलेलं एकतर बसायला येत, आणि उठलं तर चालायला येत. कसा होतो ती दैन्यवाना होतो. आणि धरायला बी कोण येत नाही हो, चालवायला बी कोण येत
नाही 70 वर्षात अशी अवस्था होती. 70 झाल्यावर पुढे किती 4 20 मिळवणे 80. बरोबर का? 80 वर्ष झालं की महाराज काय होतं महाराज? अहो नीट त्या ठिकाणी जेवायला येत नाही, इकडचं तोंड वाकडं होतं. बरोबर का? मग त्या वयात तर माणसानं परमार्थ करावा का नाही? पुन्हा किती होती 10 वर्षा डिफरन्स 90. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध. आता तोडा संबंध त्या ठिकाणी 90 वर्ष झालं की त्या ठिकाणी सगळे इंद्रिय भंग होतात महाराज. चाला येत नाही, गुडघे सगळं शरीर त्या ठिकाणी दुखतं महाराज. बरोबर 90 वर्ष झालं की सगळं संपलं. आणि पुन्हा किती 110 कडे जायचं नाही आपल्याला. आता तर आयुष्यच नाही 110. तर का तर सत्ययुगामध्ये मानवाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. किती 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. सत्ययुगानंतर त्रेतायुगामध्ये मनुष्याला 1 लाखातनं 1 शून्य कमी करा. किती 10,000 वर्ष आयुष्य त्रेतायुगात. त्याच्यानंतर द्वापार युगात 10,000तनं 1 शून्य कमी करा. किती 1,000. आणि आता चालू कुठला युग आहे? कलियुगात 1,000तनं 1 शून्य कमी करा. किती 100. बरोबर आहे. शेत गणिले ते अर्ध रात्र खाय. आपल्याला किती आयुष्य 100 वर्ष कलियुगातल्या माणसाला. बरोबर का? आणि त्या 100 वर्षात काय माहित आहे? शेत गणिले ते अर्ध रात्र खाय. 100 वर्षात काय माहित आहे? मध्ये बालत्व, पीडा, रोग आणि क्षय. आयुष्य एकतर 100 वर्षे, त्यात बालत्वात काय आयुष्य जातं, त्यात पुन्हा पीडा, रोग, क्षय, त्या ठिकाणी एवढे त्या ठिकाणी आजार, एवढा सामना करून त्या ठिकाणी आपल्याला किती वर्ष आयुष्य 100 युग. कलियुगात माणसाला किती आयुष्य आता 100 वर्ष. आणि इथून पुढे युग येणार आहे, त्याच्यात 100तनं 1 शून्य कमी करा. किती आता सगळ्यांनी मिळून देवाला प्रार्थना करू. आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नको. का तर 100तनं 1 शून्य काढला की किती होते ती 10. आणि 10 म्हणजे 2च पंचवार्षिक होते ते बघा. किती होते त्या 2. मग बाकीचा उद्योग कधी बघायचं? विठाला 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 विठाला. बरोबर का? आपले किती वर्ष झाली? 90. आता किती 100. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावधान वाचे वदानाराय. किती 100 वर्ष झालंय. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया. जसा जन्माला आला तसा वाया गेला. हिकडून ऐकलं हिकडून सोडून, हिकडून चांगलं ज्ञान ऐकलं हिकडून सोडून दिलं, तसं झालं महाराज. जन्माला आला तसा वायाला गेला. 100 वर्ष आयुष्य मिळालं, परंतु त्यातला उपयोग काय केला नाही. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. रामदास स्वामी म्हणतात सावध कोण झाला? मग सावध कोण झाला? सावध योगी. का तर योगी हा ध्यानानं परिचय देत असतो, योगी ध्यान धारणा करत असतो. म्हणून या जगामध्ये सावध कोण झाला? तर योगी सावध झाला. विठाला 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 विठाला. हो, म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी मरणाच्या अगोदर आपण सुद्धा सावध झालं. मरणाआधी सावध व्हावे. बरोबर का? कीर्ती करुणी उरावे. बरोबर का? मरणाच्या अगोदर सावध झालं पाहिजे. तुम्ही मला सांगा, चोर निघून गेल्यावर सावध व्हावं का? चोर यायच्या अगोदर. साप निघून गेल्यावर हातात काठी घ्यायची का? अगोदर घ्यायचे. साप दिसल्या घ्यायचे का? महापूर यायच्या अगोदर गाव सोडावं का? पूर आल्यावर महापूर येण्याच्या अगोदर गाव सोडावं. तसं आपल्याला मरण येण्याच्या अगोदर परमार्थ करावं. विठाला 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 विठाला. हो, म्हणून तुकोबारा म्हणतात की बाबा लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. तुकोबारा म्हणतात लेकराचं हित फक्त कोण साधते? आई साधते. म्हणून लेकरानं काय करावं माहिती आहे का महाराज? आई आणि वडिलांना सांभाळावं. का तर हो का, आईची आणि वडिलाची जर सेवा केली ना महाराज, कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज
माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेविकीर शरीरे लोण कीजे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. अरे जर आई वडिलांची सेवा केली तर कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. तुकोबारा सांगतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. तुका म्हणे माय बापे अवघी रूपे, अवघे देवाची रूपे, अवघे देवाची तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे अवघी क्या बात देवाची है? रूपे, अवघी देवाची रूपे. तुका म्हणे माय बापे, अवघे अवघे देवाचीच रूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची आरूपे. तुकोबारा म्हणतात, एवढं नाही प्रमाण, दुसरं एक प्रमाण सांगतो तुम्हाला. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. बरोबर का महाराज? ऐका गे, पुंडलिकी काय केले? परब्रह्म उभे ठेले. पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. कोणाची सेवा? आई वडिलांची सेवा करत होता. त्या ठिकाणी भगवंत प्रगट झाला आणि सांगितलं की, पुंडलिक भक्त होता ना, भगवंताचा लाडका भक्त, पांडुरंग परमात्म्याचा लाडका भक्त पुंडलिक. पुंडलिकाला भेटण्यासाठी कोण आला? पांडुरंग परमात्मा आला. आणि आल्याच्या नंतर पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते. पुंडलिकानं सांगितलं, आता मी आई वडिलांची सेवा करतोय. एक वीट घेतली हातानं, वीट टाकली, सांगितलं त्या ठिकाणी त्या विटेवरती जाऊन तू उभा राहा. आज 1 महिना झालं विटेवरती उभा आहे. नाही 1 महिना झालं ना? नाही 2 वर्ष झाली ना? नाही अहो युगे 28 युग झाली त्या ठिकाणी विटेवरती उभा आहे. म्हणजे भक्ताच्या शब्दात किती ताकद असते. भक्तानं सांगितलं की बाबा या विटेवरती उभा राहा, मी आई वडिलांची सेवा करतोय. त्यामुळं भगवंताला विठेवरती त्या ठिकाणी उभा राहावं लागलं. 28 युग झालं विठेवरती उभा राहावं लागलं. एवढी ताकद कुणामध्ये असते? तर आई वडिलांच्या सेवेमध्ये असते. म्हणून त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करा. कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही. तुम्ही मला सांगा, काशीला जायची काय गरज आहे का? काय गरज आहे काशी करायची? काशीला जायची काय गरज आहे का? अहो एक जण काशीला गेलं महाराज, आणि काशीचा नियम असा असतो की काशीला गेल्याच्या नंतर जिवंत गावात माघारी यायचं. एक जण काशीला गेलं आणि मग मरण यावं म्हणून तिथं राहिलं महाराज. परंतु 5 वर्ष राहिलं महाराज, त्याला मरणच येईना काशीत. मग त्याचं म्हणणं, जरा गावाकडं जाऊन येऊ, जरा फेरे पाटका मारून जरा लेकाचं काय चाललंय, सुनाचं काय चाललंय, काय चाललंय घरचं जरा बघून येऊ. जरा रानात काय केलंय, ऊस केलाय, कांदा केले, ते बटाटे केले, काय केलंय बघून येऊ. बघून येऊ म्हणल्यावर त्या ठिकाणी घरी आलं महाराज. घरी आलं आणि 2 दिवसात मरून पडलं. काय गरज होती का काशीला जाण्याची? अहो काशीला जाऊ नका, कुठंच जाऊ नका, फक्त आई वडिलांची सेवा करा. जसे आपले RTO साहेबांनी महाराज, आईवर त्यांचं किती प्रेम महाराज. आज 5वं पुण्यस्मरण ते करतात. म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी आईवरती त्यांचं प्रेम आहे आणि आईने त्यांच्यावरती उपकार केले. त्या उपकारातून उतराई होण्यासाठी हा कार्यक्रम केला. विठाला विठ्ठल हो का? तर एकदा महाराज, मी मग सांगितलं, आयुष्याची माळ तुटली की त्या ठिकाणी राहता येत नाही, या ठिकाणी थांबता येत नाही. तुम्ही सांगा मला, मनुष्य मेल्याच्या नंतर किती दिवस ठेवतात त्याला? मेल्यावर किती वेळ ठेवतात? दिवस नाही हो, किती वेळ? लय झालं 2 तास, लय झालं 3 तास. 3 तासानंतर घरातलेच लोक म्हणतात, काढा म्हणती याचा भूमी झाला भार. घरातलेच लोक म्हणतात, बाबा आता याला आता उचला, का तर या जगात कुणीच कुणाचं नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही
आहे कुणाचे कुणी, कोणच नाही महाराज कुणाचं. कोण कुणाचे सखे, भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, कोण कुणाचे सखे सोयरा. अहो शेवटी येताना एकट्याला यावं लागतं, जाताना एकट्यालाच त्या ठिकाणी जावं लागतं. अहो मशाणापर्यंत त्या ठिकाणी मित्र असतील, कोण असतील, सगळे मशाणापर्यंत त्या ठिकाणी येतात, परंतु जळावं कोणाला लागतं, एकट्याला जाळावं लागतं. बाकीचे सगळे त्या ठिकाणी माघारी येतात आणि जेवायला बसतात. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हो. म्हणून तुकोबार म्हणतात, लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. तुकोबार म्हणतात, आईला असं वाटतं की माझ्या लेकराचं कायम स्वरूपी हित व्हावं. म्हणजे एकमेव जगात आई हे पात्र असं आहे की माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं. असं जर कुणाला वाटत असेल तर त्या ठिकाणी आई आहे. म्हणून आई कशी आहे, अभंगाच्या दुसऱ्या चरणात, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, जाती ऐसे कळवळ्याची जाती, जाती ऐसे कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भाविन प्रीती, 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 करीला भाविन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती, जाती ऐसी कळवळ्याची जाती, जाती जाती ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. कळवळ्याची जाती. क्या बात है. करीला भाविन काढ. प्रीती, ओ करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. वा. ऐसे कळवळ्याची जाते, करेला भाविन प्रीती. तुकोबार म्हणतात, आई कशी तर कळवळ्याची जाती महाराज. आईची जात कशी तर लेकराच्या कळवळा कुणाला येत असेल तर आईला येतो. ऐसी कळवळ्याची जाती. आणि माणूस महाराज, आता प्रत्येक माणूस त्या ठिकाणी काही ना काहीतरी लाभ मिळण्याशिवाय त्या ठिकाणी विचार करत नाही, लाभ मिळण्याशिवाय काम करत नाही. परंतु आई अशी की करी लाभाविन प्रीती. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लेकरावरती प्रेम करत असताना, आपल्या लेकराचं चांगलं व्हावं असा विचार करत असताना मनात कोणत्याही प्रकारचा लाभ ठेवत नाही. अशा प्रकारे आई. जर तुम्हाला सांगू का, मनुष्याची जर आई वारली ना, मनुष्याची आई आणि बाप जर वारले ना, तर तुम्हाला सांगतो त्यांचे आई आणि बाप वारल्याच्या नंतर त्यांचे खरे आई बाप नंतर कोण असतील तर ज्ञानोबार आहे आणि तुकोबार आहे. ज्ञानोबार आहे म्हणजे माणसाची आई आहे आणि तुकोबार आहे म्हणजे माणसाचा बाप आहे. तुम्हाला सांगू का, मेलेल्या माणसाला उठवून त्याच्या हातून ज्ञानेश्वरी कोणी लिहिली तर ज्ञानोबारायांनी लिहिली. ज्यावेळेस ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करत होते त्यावेळेस ज्ञानोबारायांच्या पुढून एक प्रेत चाललं. काय चाललं? ज्ञानोबारायांच्या पुढून एक प्रेत चाललं आणि त्या प्रेतातून एक बाई आली आणि ज्ञानोबारायचं दर्शन घेतलं. त्यावेळेस ज्ञानोबारांनी त्या बाईला सौभाग्यवती असा आशीर्वाद दिला. कसा? सौभाग्यवती. ती बाई म्हटली की बाबा
अहो माझ्या मालकाचं प्रेत चाललंय, तुम्ही तर मला सौभाग्यवती असा आशीर्वाद दिला, असा आशीर्वाद कसं काय तुम्ही देता? त्यावेळेस माऊली म्हटले ते प्रेत खाली ठेवा. माऊलींनी त्या प्रेताला हात लावल्याबरोबर मेलेलं प्रेत उठून बसलं आणि त्याच्या हातून ज्ञानेश्वरी लिहिली. बरोबर सांगू का तुम्हाला, शके 1212 काही टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा अधुरे लेखकू झाला. अहो मेलेल्या माणसाला सुद्धा उठून ज्ञानेश्वरी लिहिली. एवढं सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते माझ्या माऊली ज्ञानोबरायामध्ये. म्हणून मनुष्याची आई गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जो व्यक्ती अनाथ आहे त्याची आई कोण असेल तर ज्ञानोबराय आहे. म्हणून तुम्ही एकदा आळंदीला जावा. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होतील संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची या गोष्टी, ज्ञानेश्वर डोळा पाहू. जन्म नाही रे अनेक, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक, तुका म्हणे माझी भाक, ज्ञानेश्वर डोळा पाहू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर, मुखी म्हणता चुकतील फेर, ज्ञानेश्वर डोळा पाहू. म्हणून माणसानं जीवनामध्ये एकदा तरी आळंदीला जावं. आता महाराज 5 तारखेला तुकाराम महाराजांची बीज आहे. तुम्हाला सांगू का तुकोबारांचा अधिकार किती? अगोदर तुकोबारांच्या पत्नीचा अधिकार सांगतो, नंतर तुकोबाराचा अधिकार तुम्हाला आपोआप कळेल. कारण तर तुम्हाला सांगू का, मालक होता जगाचा, सृष्टीचा नियंता होता, परंतु तुकोबाराची पत्नी तुकोबाराया लाडानं आवली म्हणायचे. तुकोबाराची पत्नी जिजाई, नाव जिजाई होतं. जिजाई करता साक्षात विठेवरच्या मालकाला गुराखी व्हावं लागलं. एवढा अधिकार तुकोबाराच्या पत्नीचा होता. अहो मग पत्नीचा जर अधिकार तेवढा असेल तर पतीचा किती असेल? साधं सांगू का तुम्हाला, ज्यानं दारात मार्बल बसवले त्याच्या घरात कसं असेल? विठाला विठाला. तुकोबाराय वैकुंठाहून 3 वेळा माघारी आले. किती वेळा? 3 वेळा. एकदा त्यांची मुलगी भागीरथी. कोण? मुलगी भागीरथी. दुसरं म्हणजे संताजी तेले जगनाडे, सुदुमरे, चाकणपशी सुदुमरे नावाचं गाव आहे, त्या गावचे संताजी तेली जगनाडे. आणि तिसरं म्हणजे त्या ठिकाणी निळोबाराय करता तुकोबाराय वैकुंठाहून माघारी आले. पहिल्यांदा कोणासाठी आले? भागीरथीसाठी आले. कारण तुकोबारायांची त्या ठिकाणी लेक भागीरथी. लेकीला शब्द दिलता तुकोबारायांनी, भागीरथी अगं तुझ्या हातच्या शेवया खाल्ल्याशिवाय मी त्या ठिकाणी वैकुंठाला जाणार नाही, तुझ्या हातच्या शेवया खाल्ल्याशिवाय वैकुंठाला जाणार नाही. आणि तुकोबाराय वैकुंठाला गेले. आणि वैकुंठाला गेल्याची बातमी ज्यावेळेस भागीरथीला कळाली त्यावेळेस भागीरथी महाराज रडायला लागली. भागीरथीने त्या ठिकाणी अन्न पाण्याचा त्याग केला. अरे जर तुकोबारांनी मला, माझ्या बाबांनी मला शब्द दिलाय, माझ्या हातच्या शेवया खाल्ल्याशिवाय मी वैकुंठाला जाणार नाही, तुकोबाराय असे जाऊ शकत नाहीत, माझे बाबा असे वैकुंठाला जाऊ शकत नाही. त्यावेळेस आपल्या लेकीसाठी तुकोबाराला वैकुंठाहून पुन्हा यावं लागलं. आणि मग महाराज त्या ठिकाणी भागीरथीने शेवया केल्या तुकोबारांसाठी. वैकुंठाहून आले, शेवया केल्या. परंतु शेवया केल्या, परंतु महाराज आता शेवयावर काय खातो आपण? दूध लागतं ना, दूध लागतं. परंतु त्या ठिकाणी दूध नव्हतं महाराज, दूध नव्हतं. शेजार पाजारी मागितलं दूध, म्हणले आमच्या घरी दूध नाही. मग काय केलं? अहो तुकोबारांनी दगडाच्या नंदीतून दूध काढलं. एवढा अधिकार तुकोबाराचा आहे. बेलेश्वराशी पूजिले, पूजिले, बेलेश्वराशी पूजिले, बेलेश्वराची पूजिले, बेलेश्वराची पूजिले, बेलेश्वराशी पूजिले, बेलेश्वराशी पूजिले, बेलेश्वराची पूजिले, बेलेश्वराची दूध नंदीचे काढले,
शैलेश्वराशी पूजेले दूध नंदीचे काढले. त्या ठिकाणी महाराज तुकोबारांनी दगडाच्या नंदीतून दूध काढलं आणि ते दूध त्या ठिकाणी शेवयात टाकून खाल्लं. एवढा अधिकार तुकोबारांचा होता. आणि दुसरं वैकुंठाहून दुसऱ्या एकासाठी आले, ते म्हणजे संताजी तेली जगनाडे. तेली समाजाचे होते. कोण? संताजी ते सुदुंबरे, चाकणजवळ सुदुंबरे गाव आहे, पुणे जिल्ह्यात. आणि त्या सुदुंबरे गावचे संताजी तेली जगनाडे त्या ठिकाणी भंडाऱ्या डोंगरावरती गुरं राखण्याकरता येते. पूर्वीची शाळा म्हणजे काय आहे, आता काय DY पाटील आणि शिवाजी युनिव्हर्सिटी अशा कॉलेज नव्हती महाराज. पूर्वीची शाळा म्हणजे गोशाळा महाराज. गायी राखायच्या आणि भंडाऱ्या डोंगरावरती त्या ठिकाणी संताजी तेली जगनाडे गायी राखण्याकरता यायची, गुरं राखण्याकरता यायचे. त्यावेळेस तुकोबारांची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर तुकोबारांनी काय केलं माहिती आहे का महाराज? मोराच्या पंखाचा टाक तयार केला. मोराच्या पंखाचा टाक तयार केला. झाडाच्या पाल्याची पानं तयार केली आणि मग तुकोबारांनी अभंग सांगावा आणि संताजी तेली जगनाड्यांनी अभंग लिहावा. बघता बघता 4092 अभंग लिहून पूर्ण झाले. ते कुणामुळे झाले तर संताजी तेली जगनाडे लिहायचे आणि तुकोबारा अभंग सांगायचे महाराज. तिसरं म्हणजे कुणासाठी आले? निळोबारायासाठी तुकोबारा वैकुंठाहून आले. आता याचं जर प्रकरण सांगायचं म्हणलं तर फार वेळ होतोय, त्यामुळं 3 वेळा तुकोबारा वैकुंठाहून आले. म्हणजे वैकुंठाहून 3 वेळा जर मृत्यू लोकात येत असतील तुकोबारा, तर त्यांचा अधिकार किती असेल महाराज? विठाला 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 विठाला. आता आपण विठोबा रुक्माई भजन घेऊया. सर्वांनी हात वरती करा, प्रेमानं हात वरती करा. हा, आणि प्रत्येकाने टाळे वाजवा. केले का हाताचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती. तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात, पोटी भार वाहे, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती. तुकोबारा म्हणतात, आई आपल्या लेकरांचं त्या ठिकाणी पोटात भार वागवते. आई आपल्या लेकराला 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी पोटात वाढवते आणि त्या ठिकाणी पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वहीच आहे. त्याचा सगळा भार त्या ठिकाणी आई आपल्या त्या ठिकाणी शरीरावरती वाहत असते. म्हणजे एवढं त्या ठिकाणी निस्वार्थ प्रेम कोण करते तर त्या ठिकाणी आई करते. पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीस आहे. विठाला 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 विठाला. हो, म्हणून जीवनामध्ये माणसानं संत असावं, शांत असावं आणि श्रीमंत सुद्धा असावं. काय असावं? संत राहावं, संत असावं, शांत असावं आणि श्रीमंत देखील असावं. श्रीमंत असावं परंतु शांत असावं, परंतु शांत असलं तर संत असावं. विठाला विठाला हो विठ्ठला. आमचे पैठण निवासी एकनाथ महाराज शांती ब्रह्म पदवी होती महाराजांना. काय शांती ब्रह्म? का तर पैठण मध्ये विडा मांडला होता. एकनाथ महाराजांना कोण राग आणून दाखवेल? एकनाथ महाराजांना राग कोण आणून दाखवेल? त्यावेळेस एक जणाच्या मुलीचं लग्न होतं आणि त्याला पैसे कमी पडत होते महाराज. मग पैसे कमी पडतात म्हणल्यावर त्यानं काय केलं? त्यानं विडा उचलला. म्हटलं मी आणून दाखवतो. त्या ठिकाणी एकनाथ महाराजांना राग. आणि काय केलं? सकाळच्या पहाऱ्यामध्ये एकनाथ महाराज देवपूजा करत होते आणि त्या ठिकाणी चपला सकट देवपूजेच्या घरात शिरला एकनाथ महाराजांच्या. चपले सकट शिरल्याच्या नंतर आता एकनाथ महाराजांना राग यायला पाहिजे का नाही? परंतु एकनाथ महाराजांनी काय केलं? जे पाटाव देव होते ते देव फेकून दिले आणि पाठ काढला आणि बसा म्हणले या पाटाव. काय म्हणले? बसा या पाटाव. किती शांतता आहे महाराज, किती त्या ठिकाणी राग यायला पाहिजे होता. आपल्यासारखा असता तर पाठ टाळक्यात घातला असता, बरोबर का? इतकी शांतता एकनाथ महाराजांची. मग त्याला वाटलं आपला पहिला प्रयत्न हुकला, आता दुसरा प्रयत्न करू. एकनाथ महाराज म्हणले आता तुम्ही आलाय तर असं जाऊ नका, तुम्ही जेवण केल्याशिवाय जाऊ नका. जेवायला बसले महाराज. आता एकनाथ महाराजांची पत्नी गिरिजाबाई नाव होतं. गिरिजाबाई जेवण वाढायचं. आता जेवण वाढायचं म्हणजे वाकून वाढावं लागतं, बरोबर. गिरिजाबाई जेवण वाढण्याकरता वाकल्या. त्यावेळेस त्यानं काय केलं महाराज? उड्या हाणून गिरिजाबाईच्या पाठीवरती बसला. आता त्या ठिकाणी आपल्यासारखं असतं तर उड्या हाणून त्या ठिकाणी गिरिजाबाईच्या पाठीवरती बसला. त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणतात की गिरिजा सांभाळून त्या ठिकाणी लेकरू पडल सांभाळून वाढ. एवढी शांतता कोणामध्ये असेल तर एकनाथ महाराजांमध्ये. का तर आता एकनाथ षष्ठी आले. एकनाथ षष्ठी काय सांगू का तुम्हाला महाराज?
एकनाथ महाराजांच्या गुरूंनी एकनाथ महाराजांना ज्ञान जे दिलं तो दिवस म्हणजे षष्टी. एकनाथ महाराजांचा जन्म झाला तो दिवस म्हणजे षष्टी. एकनाथ महाराजांनी समाधी घेतली तो दिवस म्हणजे षष्टी. म्हणून त्या ठिकाणी आता एकनाथ षष्टी केली जाते. विठाला 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 विठाला. हो, एवढी शांतता एकनाथ महाराजांमध्ये होती. अहो, असाच विडा मांडला की म्हटले एकनाथ महाराजांना राग आणून दाखवायचा. पैठणमध्ये विडा मांडला त्यावेळेस महाराज एका मुसलमान बांधवानं विडा उचलला आणि विडा उचलल्याच्या नंतर मी राग आणून दाखवतो म्हटला. आणि एकनाथ महाराज गोदावरीवरती स्नान करता गेले. स्नान केलं, गोदावरी बाहेर आले. महाराज बाहेर आल्याच्या नंतर त्या मुसलमान बांधवानं पान खाल्लं आणि पान खाऊन त्या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या अंगावरती थुकायचं. असं महाराज 108 वेळा थुकला. किती थुकला की एकनाथ महाराजांनी जावं स्नान करून यावं, थुकलं की एकनाथ महाराजांनी जावं आणि स्नान करून यावं. असं 108 वेळा थुकला. परंतु एकनाथ महाराजांनी मान वर करून सुद्धा पाहिलं नाही कोण थुकतोय. एवढी शांतता होती एकनाथ महाराजांकडे. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. शेवटी महाराज पानं खाऊन थुंकून त्याचं थोबाड नासलं आणि थोबाड नासल्याच्या नंतर महाराज स्वतः एकनाथ महाराजांनी प्रसाद दिला आणि त्याला काय केलं, त्याच्यातून मुक्त केलं. म्हणजे त्या ठिकाणी एवढी शांतता कोणामध्ये असेल तर ते एकनाथ महाराज आणि त्यांची त्या ठिकाणी षष्टी महाराज. विठाला 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 विठाला. हो, म्हणून त्या ठिकाणी मनुष्यानं जीवनामध्ये जीवन कसं जगावं भगवद्गीतेत फार सुंदर वर्णन आले. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाकल. गोकर्ण जर रस्त्याने चालला तर सगळे लोक गोकर्णाच्या पाया पडायचे आणि धुंदुकारी जर गल्लीतून चालला तर सगळे लोक आपल्या घराच्या दरवाजा खिडक्या बंद करून घ्यायचे. माणसाने जीवन त्या गोकर्णासारखं जगलं पाहिजे. समोरून जर एखादा आला तर त्याने आपल्याला रामराम घातला पाहिजे. आपण एखाद्या संकटात असाल तर आपल्याला वाचवायला तो आला पाहिजे. आपण एखाद्या दुःखात असाल तर आपल्याला धीर द्यायला तो आला पाहिजे. आणि आपण मेल्याच्या नंतर आपल्या मृत्यूची बातमी ज्याला कळेल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. असं जीवन माणसाने जगलं, असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. का तर तुम्हाला सांगतो आज आपण अभंग निवडलाय त्या ठिकाणी लेकुराचे हित जाणे माऊलीचे किंवा वाहे माऊलीचे चित्त. का तर आई आपल्या लेकरावरती प्रेम करत असताना निस्वार्थच भावनेने त्या ठिकाणी प्रेम करते. आई म्हणजे मायेचा सागर आहे महाराज. काय आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. तळपत्या उन्हात रखरख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तुग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठवर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई कशी महाराज ज्याप्रमाणे एखादी गाई वासरावरती प्रेम करते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आई असते. आई मायेचा सागर आहे. हंबरुनी वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. ज्याप्रमाणे गाई आपल्या वासरावरती प्रेम करते त्याप्रमाणे त्या ठिकाणी आई आपल्या लेकरावरती प्रेम करत असते महाराज. म्हणून त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करा. जीवनामध्ये आई शिवाय त्या ठिकाणी माया नाही, बापा शिवाय
त्या ठिकाणी आधार नाही हे लक्षात असू द्या. बरोबर काय? विठाला 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 विठाल झालं 2 मिनिट. विठाला विठो. म्हणून त्या ठिकाणी जीवनामध्ये मी सांगितलं तुम्हाला शांत असावं, श्रीमंत असावं. आणि त्या ठिकाणी काय सांगितलं दुसरं? श्रीमंत असावं, शांत असावं आणि संत असावं. तुकोबाराय श्रीमंत होते महाराज. किती श्रीमंत होते तुकोबाराय? अहो 25 बैलगाड्या भरल्या होत्या कर्ज खाताना. किती? एवढ्या 25 बैलगाड्या त्या ठिकाणी तुकोबारांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या. इतके तुकोबारा श्रीमंत होते. परंतु श्रीमंत त्या ठिकाणी तुम्हाला सांगू का, आणि या जगामध्ये सगळ्यात पहिली कर्जमाफी करणारं सरकार कुणाचं असेल तर ते तुकोबारांचं सरकार आहे. पहिली कर्जमाफी कोणी केली असेल तर ती तुकोबारांनी. अहो एक शिवबा कासार होता, शिवबा कासार. शिवबा कासाराच्या मंडळीनं तुकोबाराच्या अंगावरती गरम पाणी टाकलं. तुकोबाराची काया काय झाली महाराज? जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी तुकोबाराय भगवंताला हाक मारतात. भगवंता पांडुरंग काय चुकलं होतं माझं? तुकोबाराय भगवंताला हाक मारतात. पांडुरंगा काय चुकलं होतं माझं? त्या शिवबा कासाराच्या मंडळीला माझ्या अंगावरती गरम पाणी टाकण्यासाठी तू प्रवृत्त केलं. हो तुकोबाराच्या अंगावरती गरम पाणी टाकलं. तुकोबाराच्या शरीराचा दाह झाला. महाराज माणसाला उदबत्तीचा चटका सहन होत नाही, परंतु तुकोबाराच्या अंगावरती गरम पाणी टाकलं. त्यावेळेस तुकोबाराय काय म्हणतात? पांडुरंग परमात्म्याची दावा करतायत. भगवंताला सांगतात की बाबा अरे आता तूच मला त्यातून वाचव. दाबरे केशवा धावरे केशवा धावरे केशवा माय बापा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा, दावरे केशवा माय बापा. तुकोबारा म्हणतात भगवंता पांडुरंगा तूच सांग माझं काय चुकलं होतं? त्या शिवबा कासाराच्या मंडळीला माझ्या अंगावरती गरम पाणी टाकण्याकरता प्रवृत्त केलं. भगवंता काय चुकलं होतं? म्हणजे त्या ठिकाणी इतकं गरम पाणी टाकलं, माणसाला उदबत्तीचा चटका नुसता सहन होत नाही. तुकोबाराच्या अंगावरती गरम पाणी टाकलं. काय अवस्था झाली असेल महाराज शरीराची? म्हणून त्या ठिकाणी जीवनामध्ये आई हे असं पात्र आहे की त्या ठिकाणी आपल्या लेकराचा भार पोटामध्ये सहन करते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात काय सांगतात त्याचा विस्तार? तुका मन माझे, तुका मन माझे, तुका मन माझे, तुका मन माझे, हे तुका मने माझे, तुका मने माझे, तुका मने माझे, तुका मने माझे, तुका मन माझे, तुका मन माझे, तुका मन माझे, तुका मन माझे, हे तुका मने माझे, तुका मने माझे, तुका मने माझे, तुका मने माझे, तुम्हा तुम्हा संग वरी
करीला भावेन प्रीती वा वा करीला भावेन प्रीती करीला बाला बाला क्या बात है करीला भावेन प्रीती करीला भावेन वा करीला भावेन प्रीती करीला भावेन प्रीती ऐसी कैवळाची राती ऐस कळवळ्याची राती हरी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाते करेला भावेन प्रीती तुकोबार म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आता जे माझं सगळं वज आहे ते आता त्या ठिकाणी तुमच्या म्हणजे ज्ञानोबाऱ्यावरती आहे. ती ज्ञानोबाऱ्या म्हणजे माझी आई आहे आणि मी आता सगळं वज काय करणार आहे त्या ठिकाणी आईला समर्पित करणार आहे. अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी ज्यांच्या प्रेमातून या ठिकाणी आज कार्यक्रमाला येण्याचा योग आला ते म्हणजे आपले काय नाव बरं त्यांचं आरटीओ साहेब. हा आपले हनुमंत सुळे आरटीओ साहेब यांच्या प्रेमातून त्या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांचे 3 बंधू असतील त्या ठिकाणी. त्यांच्या आईनं त्यांना कष्ट करून शिकवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या कष्टाचं चीज केलं असं म्हणलं तरी काय हरकत नाही महाराज. म्हणून सुळेवाडीत बऱ्याच वेळाला येण्याचा योग आला. मला वाटते 5वी-6वी वेळ असेल कीर्तनाची सुळेवाडी गावात. काल आम्ही या धुळेदेवला महादेव मंदिर घाटामध्ये मोठा नामसप्ताह केला. त्यामध्ये फार आमचे सुंदर कलाकार मंडळी महाराज, सुंदर गायनाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचे चाली प्रसिद्ध आपले आकाश महाराज असतील, इकडं बारामतीकर प्रसाद महाराज बारामतीकर असतील आणि सुंदर ज्यांनी मृदंग वाजवला त्या ठिकाणी सुंदर सर्वांचे क्रांत ज्यांच्या मृदंगातून तृप्त झाले, जे इंद्र दरबारातून त्यांचा प्रवेश झाला ते हरिभक्त. अहो खरंच इंद्र टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, सुंदर पक वाजवा. असेच आपले समाधान महाराज जाधव ओपरेकर हेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्हाला जर आमचं कीर्तन पाहायचं असेल तर आज त्या ठिकाणी भक्त बाळू मामाचा हा यूट्यूब चॅनल आहे आणि पूर्ण आपलं कीर्तन आज शूटिंग झालेलं आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर यूट्यूबवरती त्या ठिकाणी किंवा माझं जरी नाव टाकलं यूट्यूबवरती शुभम महाराज बंडगर असं जरी नाव टाकलं किंवा आमचा सुद्धा आवड पंढरीची नावाचा चॅनल आहे आणि त्यांचा भक्त बाळूमामाचा चॅनल आहे. भक्त बाळूमामाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू. एवढं प्रेम दाखवा फक्त. इकडं त्या ठिकाणी आमचे पाहुणे बरं का, आमचे तुमचे सर्वांचेच पाहुणे म्हणा. आपले राजू महाराज शेंडगे असतील, हा विद्यार्थी त्यांचा मुलगा हा त्या ठिकाणी. हे बाबा सुंदर बाळाबा टाळ घेऊन उभे राहिले. त्यानंतर आपले माईक सिस्टीम ज्यांनी सुंदर लावली ते सगळे तुम्ही त्या ठिकाणी 2 तास प्रेमानं ऐकलं त्याबद्दल त्या ठिकाणी धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेशी कळबळ्याची जाती करेला भावेन प्रीती. झालेली कीर्तन रूपी शिवा तुमचे गुरुवरे कोण असतील? आमचे गुरुवरे धोंडोपंत दादा संस्थान पंढरपूर. दादांच्या फडावरती 750 गाव आहेत म्हणून दादांच्या चरणी त्या ठिकाणी ही कीर्तन रूपी शिवा समर्पित करू. ज्यांचं पुण्यस्मरण होतं त्या आईच्या चरणी त्या ठिकाणी कीर्तन शिवा त्या ठिकाणी समर्पित करूया आणि अशीच त्या ठिकाणी भगवंतांना आमच्याकडून सेवा करून घ्यावी अशी भगवंत चरणी प्रार्थना करूया. पायाच्या प्रसादी काही बोलवलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगभूतयुक्त. आणि विशेषतः आमचे पांडुरंग महाराज सुळे बरोबर का, त्यांचं नाव कसं आहे माझं वय झाल्यामुळे नाव विसरून जातं
जाते हो. आता बाकी काय नाही. पांडुरंग महाराज सुळे त्यांनीच मला फोन केला होता पहिल्यांदा आणि त्यांच्या प्रेमातून त्या ठिकाणी येण्याचा योग आला. त्या ठिकाणी आमच्या आईचे चुलते आपले दादा बरं का आपले माकू दादा सुळे मल्हारी टेलर हे सगळे आमचे आईचे चुलते आहेत. त्या ठिकाणी सगळं आमचे आईचंच गाव घेतलं असल्यामुळं काय मी काय घाबरून नाही कीर्तन करायला आणि कुठंच घाबरत नाही. हां म्हणून त्या ठिकाणी पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नोह्यंग भूतो युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मे तुका म्हणे विठोल जे जे